मागचा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला थोडं शांत, थोडं सेफ वाटलं असेल. पण तरीही जुने विचार, जुन्या सवयी सतत मनात यायला लागल्या. तर तुम्हाला वाटलं असेल, की "अरे, मी तर सेफ्टी क्रिएट केली, पण तरीही जुने विचार मनात का येत आहेत?" असं वाटलं ना? असं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण पाहणार आहोत स्टेप 2. स्टेप 2 इज ब्रिज बिलीफ. नमस्कार, मी शुभांगी. सोलशक्ती स्टुडिओच्या नवीन भागामध्ये मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. जर तुम्ही या आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पूर्ण पहा, पण त्याआधी हा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज जे आपण उलगडणार आहोत त्यानंतर सबकॉन्शियस माइंड लिटरली हलू लागेल असं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सबकॉन्शियस माइंड चेंज तेव्हाच एक्सेप्ट करतो जेव्हा त्याला सेफ फील होतं. पण इथेच थांबतं का? तर नाही. जेव्हा त्याला सेफ फील होतं त्यानंतर पुन्हा सबकॉन्शियस माइंड प्रश्न विचारतो, आता पुढे काय? तर त्याचंच उत्तर आहे या मिसिंग स्टेपमध्ये. स्टेप नंबर 2 आहे ब्रिज बिलीफ. म्हणूनच आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे, कारण बरेच लोक सेफ्टी क्रिएट करून तिथेच थांबतात. पण सेफ्टी हा पार्किंग स्पॉट आहे, हे काही नाही आहे. एक साधं उदाहरण देते. समजा एखादा माणूस वर्ष अंधारात राहिलेला असेल, ठीक आहे, आणि त्याला आपण अचानक प्रकाशात घेऊन गेलो तर त्याला ते सहन होईल का? नाही होणार ना. त्याचे डोळे बंद होतील, त्याचे डोळे दुखतील, डोळ्यावर अचानक प्रकाश आल्यामुळे त्याला कदाचित चक्करही येऊ शकते, तो पुन्हा अंधारातच जाणार. सेम तसंच आपल्या सबकॉन्शियस माइंडसोबत असतं, की जर आपण अचानक त्याला सांगतोय काही गोष्टी ज्या त्याच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये जात आहेत, तर त्याला ते बेअर होणार नाही, त्याला ते सहन होणार नाहीत त्या गोष्टी. म्हणून सबकॉन्शियस माइंडचा एक रूल नेहमी लक्षात ठेवा, की सबकॉन्शियस माइंडला डायरेक्ट अपोजिट गोष्टी सांगू नका. कारण त्याला चेंजची भीती वाटत नाही, बदलाची भीती वाटत नाही, तर असुरक्षित वाटण्याची जास्त भीती वाटत असते. सबकॉन्शियस माइंड हा लॉजिक ऐकत नाही, तर तो एव्हिडन्स ऐकतो. त्याला प्रत्येक गोष्टीचं एव्हिडन्स लागतं. म्हणजेच डायरेक्ट पॉझिटिव्ह गोष्टी ब्रेनला अनसेफ वाटतात आणि इथूनच पॉझिटिव्ह अफर्मेशन्स फेल होतात. उदाहरणार्थ, तुम्ही रोज मिरर समोर उभे राहून म्हणताय की मी खूप लवेबल आहे, पण आतून सबकॉन्शियस माइंड म्हणते नाही नाही, खोटं आहे हे. त्याचं कारण काय? की सबकॉन्शियस माइंडच्या अनुभवात हे बसतच नाही. अशा वेळेस आपण म्हणालेले पॉझिटिव्ह अफर्मेशन सुद्धा त्याला एक्सेप्ट होत नाहीत, कारण ते खोटे आहेत, त्याच्या अनुभवात नाही बसत. त्याच्यामुळे सबकॉन्शियस माइंडला लॉजिकपेक्षा जास्त एव्हिडन्सवर तो विश्वास ठेवतो. मग प्रश्न येतो की डायरेक्ट अफर्मेशन्स कामच करत नाहीये, मग काय करायचं? इथेच येतो एक मॅजिक वर्ड, तो म्हणजे ब्रिज बिलीफ. ब्रिज बिलीफ म्हणजे बिलिव्हेबल बिलीफ, ज्याच्यावर सबकॉन्शियस माइंड विश्वास ठेवू शकेल असं बिलीफ. त्याला तुम्ही सेफ बिलीफही म्हणू शकतात. ब्रिज बिलीफ म्हणजे ओल्ड बिलीफ आणि न्यू बिलीफ यांच्यामधला ब्रिज, ज्याच्यामध्ये तो ब्रेनवर दबाव नाही टाकत, कुठल्याही प्रकारचं भांडण किंवा फाईट नाही करत की मी असाच आहे. तो फक्त म्हणतो ठीक आहे, थोडं पुढे जाऊया, एक स्टेप फक्त. उदाहरणाने समजूया. आपलं ओल्ड बिलीफ आहे की पैसे टिकत नाही, माझ्याकडे पैसे येत नाही. आपण अचानक त्याच्यासमोर एक न्यू बिलीफ उभा केली की मी खूप रिच आहे. तर ब्रेन ऐकेल का? एक्सेप्ट करेल का? नाही करणार. ब्रेन हसणार की असं कसं? कारण त्याचा तो अनुभव नाहीये ना. अशा वेळेस ब्रिज बिलीफ म्हणजे काय तयार करू शकतो आपण, की मी पैशाला समजत आहे, मी पैशांवर काम करत आहे, मी फायनान्शियल अवेअरनेस शिकत आहे, किंवा पैसे मला हळूहळू जवळ करत आहेत अँड ऑल. म्हणजे हे तुमची क्रिएटिव्हिटी आहे की तुम्हाला कशा प्रकारचे सेंटेन्स तुमच्या सबकॉन्शियस माइंडला देऊन काम करून घ्यायचं आहे. आणि असं करताना बिलिव्हेबल गोष्टी वाटल्या पाहिजेत याची खातरजमा करायची आहे. आणि त्यामुळेच तर ब्रेन त्या गोष्टीला रेसिस्ट करणार नाहीत, एक्सेप्ट करेल ब्रेन. सबकॉन्शियस माइंडला कुठला जॅकपॉट नाही, तर त्याला ट्रेनिंग हवी असते. त्याला पटकन अल्टिमेट एम पर्यंत नसतं, त्याला म्हणजे त्या गोष्टी माहितीच नसतात. लहानपणापासून आपण कधी तेवढ्या लेवलचं सक्सेस किंवा पॉझिटिव्हिटी अनुभवलेली नसते. त्यामुळे सबकॉन्शियस माइंडला या गोष्टींची सवय नसते. आपल्याला एक असा विचार त्या जागी घालायचा आहे, ठेवायचा आहे, की जो ब्रेनला काम करायला पुश करेल. असं न्यूरोसायन्स सांगते की आपलं सबकॉन्शियस माइंड हे एका लॅडरसारखं आहे, जिन्यासारखं आहे. समजा तुम्हाला 5व्या मजल्यावर जायचं, तर तुम्ही डायरेक्ट 5व्या मजल्यावर उडी मारता का? नाही ना. तुम्ही स्टेप बाय स्टेप पुढे जाता. सेम तसंच आहे सबकॉन्शियस माइंडच्या बाबतीत, आणि तेव्हाच तो ही गोष्ट एक्सेप्ट करतो. आता थोडं थांबा आणि स्वतःबद्दल विचार करा.
अशी कोणती गोष्ट आहे की जी तुम्ही सबकॉन्शियस माइंडला सांगू इच्छित आहे? तुमच्या रिलेशनशिपबद्दल असेल, करिअरबद्दल असेल, हेल्थविषयी असू शकतं, तुमच्या पर्सनॅलिटीविषयी असू शकतं, तुमच्या दिसण्याविषयी असू शकतं, जॉबविषयी असू शकतं. तर अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला बदलायची आहे, पण तुमचं सबकॉन्शियस माइंड अचानक ती शिफ्ट एक्सेप्ट करत नाहीये. तर अशी गोष्ट जी असेल ना, त्याच्यासाठी एक सेफ विचार निवडा. कारण सायन्स पण हेच सांगते, की जेव्हा बॉडीला सेफ वाटतं, जेव्हा ॲक्चुअल बॉडीला सेफ वाटतं ना, तेव्हा ती गोष्ट आपलं ब्रेनसुद्धा ॲक्सेप्ट करतं. कारण अल्टिमेटली आपलं ब्रेन हे आपल्या बॉडीमध्येच आहे. त्यामुळे बॉडीला सेफ फील होणं, तिला सगळ्या गोष्टीची कन्फर्मेशन मिळणं हे खूप गरजेचं असतं. आता फक्त एवढंच करा, एक असा विचार निवडा तुमच्या कुठल्याही एमसाठी, तुमच्या कुठल्याही ध्येयासाठी, जो तुमच्या सबकॉन्शियस माइंडला खोटा वाटणार नाही, जो खरा वाटेल, एक्सेप्टेबल वाटेल, ज्याच्यावर तो विश्वास ठेवू शकेल. मित्रांनो, मला या पूर्ण व्हिडिओमधून इतकंच सांगायचं आहे, एक जो सार आहे तो, की आपल्याला आपली जी ध्येय आहेत ना, ती एक अशा विचारामध्ये बसवायची आहेत, की जे आपल्या मनाला खोटं वाटणार नाही, काहीतरी अतिशयोक्ती वाटणार नाही. आपल्याला करायचंय त्या गोष्टी तर खूप मोठ्या आहेत, पण त्या स्टेप बाय स्टेप जायचं आहे. त्याच्यामुळे सबकॉन्शियस माइंडला सेफ्टी आणि त्याच्यानंतर त्याच गोष्टी बिलिव्हेबल वाटल्या पाहिजेत, याची आपल्याला अ, खात्री करायची आहे. कारण सबकॉन्शियस माइंडला जंप नकोय, त्याला एक एक पाऊल पुरेसं आहे. आज तुमचा ब्रीज बिलीफ बदलला ना, तर उद्या तुमचं रिॲक्शन बदलेल त्या गोष्टीविषयी. रिॲक्शन बदललं तर उद्या हॅबिट बदलेल. हॅबिट बदललं तर नक्कीच तुमचं आयुष्य बदलेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हा ब्रीज बिलीफ जो आपण एकदा सेट केलाय, हा रोज मनात कसा बसवायचा, म्हणजे सबकॉन्शियस माइंड पुन्हा मागे येणार नाही, तर पुढे जाईल. तोपर्यंत फक्त एवढं लक्षात घ्या, यू डोंट नीड टू अराईव्ह, यू जस्ट नीड टू कीप वर्किंग. तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी घाई करण्याची गरज नाहीये. तुम्ही खूप सेफ आहात आणि तुमचे विचारही आता चेंज होत आहेत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटत असेल, तुमच्याशी कनेक्ट होत असेल, तर प्लीज मला कमेंट करून कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.